ही जनगणना विशेष आहे कारण हा जनगणनामध्ये डिजिटल सेन्सस आणि स्वगणना होणार आहे. स्वगणना म्हणजे काय? स्वगणना म्हणजे आता तुम्ही स्वतः मोबाईल किंवा संगणक का वापर करून स्वतः तुमची जानकारी आणि तुमचे कुटुंबांची जानकारी भरू शकता. यासाठी आधार कार्ड, मोबाईल नंबर यापैकी एकाने लॉग इन करावा लागेल. स्वगणना कालावधी हा दिनांक 1 मई ते 15 मई पर्यंत आहे. हा प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित आणि गोपनीय आहे. अकोला जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व नागरिक, विशेषतः तरुण शिक्षित बांधवांनी पुढाकार घेऊन स्वतःच्या स्वगणना करावी अशी मी आवाहन करते. यामुळे सामान्य नागरिकांना स्वगणना करून जनगणनेच्या कार्यात प्रत्यक्ष सहभागी होता येणे शक्य होईल. जे नागरिक स्पेशली आपले जो वरिष्ठ आहात, ज्यांना मोबाईल वापरता येत नाही, त्यांच्यासाठी आपले प्रशिक्षित प्रगणक दिनांक 16 मे ते 14 जून 2016 या कालावधीमध्ये प्रत्येक घरी भेट देऊन ऍपद्वारे माहिती नोंदवतील. लक्षात ठेवा, जनगणना जो आता आपली या वर्षभरात जनगणना होणार आहे ते पुढचे 10 वर्षासाठी त्या जनगणनाची माहितीचा वापर शाळा, दवाखाने, रस्ते, रॅशन, पाणी पुरवठा, रोजगार योजना यांची नियोजनासाठी वापर केली जाणार आहे. तुमची एक अचूक नोंद म्हणजे अकोला जिल्ह्याच्या विकासाला हातभार आहे. तेव्हा 1 मे ते 2016 पासून होणारी स्वगणनामध्ये माझं आव्हान आहे की सगळे सहभागी व्हावा आणि आपले अकोला जिल्ह्याची जनगणना 100% यशस्वी आम्ही करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुंजाइश नाहीये, फक्त ऍप मध्ये माहिती भरताना काळजी घ्यायची की ती माहिती जेव्हा आम्ही भरतो ते अचूक भरली पाहिजे आणि एकदम फुल प्रूफ आहे, तशी काही कोणालाही काळजी घ्यायची गरज नाही. तर इंटेन्शनली भरायचे तो भरू शकतात, बट आमचे जो अधिकारी आहे, आमचे जो जनगणना करणारे अधिकारी आहे, त्यांची ट्रेनिंग घेतली गेली आहे सगळ्यांची. त्यांना वारंवार तशी सूचना दिली गेली आहे की किती काळजीपूर्वक भरायची आहे आणि त्यांचे वर पण वरिष्ठ ठेवलेले आहे. ही आपला प्रॉपर याच्यात विभागीय अधिकारी पासून, जिल्हाधिकारी पासून, आरडीसी पासून आपले मुख्य अधिकारी अर्बन एरियामध्ये, महानगरपालिकाचे आयुक्त, तो हे एक जो हायरार्की तयार केलेली आहे, तो आपले वर जो अधिकारी आहे आपले ते हे सुनिश्चित करणार आहे की याच्यात कुठलीही चूक होणार नाही आणि मी जिल्हाधिकारी म्हणून पण याची हे सुनिश्चित करणार आहे की जी माहिती भरली जाणार आहे ते अचूक असली पाहिजे. तो आपला जो रूल आहे त्याच्याप्रमाणे 800ची जनसंख्यावर आपल्याला एक एन्युमरेटर नेमायचे आहे. त्याच्याप्रमाणे आपले अर्बन एरियामध्ये 491 एन्युमरेटर आहे आणि रुरल एरियामध्ये 2123 एन्युमरेटर्स आहेत.